राहिलं नाही, भांडं कुठं राहिलं नाही. पुन्हा सकाळीच येऊन बघितलं आम्ही. वह्या पुस्तक काही नाही राहिलं. लेकरांना शाळेत जायचं काहीच राहिलं नाही. हे बी असंच पलटे झालं की सगळं वाहून गेलं, काही राहिलं नाही. सोन्याचं त्या रॅकवर ठेवलं होतं का गेलं वाहून, काय राहिलं काय सध्या नाही. सुईच राहिली नाही तर सोनं कवा राहायचंय माझं घरात. शेळ्या 2 ह्या पोरांनी काढून नेल्या, 2-3 शेळ्या गेल्या. करड तर 5-6 गेली वाहून, एक राहिलं नाही करडू. इथपर्यंत पाणी होतं. भूम तालुक्यातील बेलगाव शिवारामध्ये अनेक कुटुंब राहतात. त्यांची या शेतामध्ये घरं आहेत आणि ही अशी कच्ची पत्र्याची घरं आहेत जिथं ते राहतात आणि आपली शेती करत असतात. पण या पावसानं अनेक कुटुंब अशी उघड्यावर आणलेली आहेत. आता ही कुटुंब आहे. माझ्यासोबत रुपालीताई ठोंबरे आहेत. त्यांचं हे घर आहे. ज्या दिवशी पाऊस आला, अतिवृष्टी झाली, त्यावेळेस त्यांच्या घराच्या जवळपास इथपर्यंत पाणी होतं आणि कोणीतरी त्यांना सांगितलं, त्यांचं भाऊचं नाव काय, त्या भाऊनी सांगितलं की तिकडे किशोर ठोंबरे यांनी सांगितलं की तिकडे या आणि अख्ख्या कुटुंबाला ते तिकडच्या वरच्या बाजूला घेऊन गेले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण जीव नाही वाचला पण जनावरं वाचली नाहीत आणि घरही वाचलं नाही, शेळ्या वाचल्या नाहीत. आणि ते म्हणाले की रडत मला सांगत होते की गळ्यातलं जे पेटीमध्ये ठेवले होते, पेटी सगळं गेले वाहून. पीटी सोनंही गेलं वाहून, सगळंच गेलं. माझं डिटेल फोटो सुद्धा आहे पहिला, जे आहे माझ्या अंगावर ते सगळं. एक सांगा की तुमची इथं किती एकर शेती आहे? हे तर आमची किती 2-2.5 तिकडे 1-2 आहेत, 2-3 एकर शेती लई नाही आम्हाला. या घरात कोण राहत होते? मला नेमकं त्या दिवशी काय झालं, पाऊस कसा आला आणि तुमचे काय नुकसान झालं हे सांगा. बरं, आम्ही झोपलो होतो, पाऊस चालू होता. आम्हाला वाटलं पहिल्यासारखाच पाऊस आहे, जास्त वाटलाच नाही आम्हाला. मग वाटलं, आले मी बाहेर उठून तर वड्याला भरपूर पाणी होतं. वड्याला पाणी होतं, पुन्हा उठून बाहेर इकडे आल्यावर इकडून बी पाणी आलं. इकडनं पाणी आलं, मी उठले, दिराला उठवलं, जावाला उठवलं, सासऱ्याला उठवलं, पुन्हा ह्यांना फोन केला. हे म्हणलं मी येतो न्यायला. मग आम्ही ह्यांच्या सोबत गेलो. ते आले की मग जनावराकडे जाय आले नाही, शेळ्यांकडे जाय आले नाही. 2-3 शेळ्या इथं होत्या, तेवढ्या घेऊन गेलो. बाकीचं सगळं वाहून गेलं. काही सध्या कुठं वड्याच्या पड्याला होते, तिथं शेड होतं. मार किती जनावर? बारके होते 6-7, मोठे होते 7-8. सगळेच गेले वाहून. फक्त एक गाय कुठं आहे ती आणाय गेले, ते बी नवरा नाही माझ्या जाग्यावर, मी एकटीच इथं. मग इथे हे घर कधी पडलं? मग रातच पडलं, माहितच नाही आम्हाला. पडलं कधीच माहित नाही, रातच आम्हाला बाहेर काढल्यावर पडलं. काय काय वाहून गेलं? काय काय? माझं सगळं म्हणजे पसारा होता, भांडेकुंडे होते, लता कपडा होता. लेकर 3 लेकर आहेत माझी. 3 लेकराचं जे साहित्य लागतं तेवढं होतं मला, काही नाही असं नाही. माझं सोनं होतं ह्या पेटीमध्ये, हे काही इथंच कोपऱ्यात ठेवली होती, ते बी गेलं. लेकरांचं सध्या शाळेत घातलेत म्हणून काढून सगळं ठेवलं होतं. एकीकडे घातलेली शाळेत येतं. म्हणलं त्यांना जमत नाही घालायला, कशाला ठेवावं अंगावर. मग ते पण गेलं सगळंच, काय राहिलं नाही बघा. सगळं भिंत पडल्या, सगळं गेलं. हो का, एवढी मिशन वाचली माझी, काय सध्या ना. ते गिरण एक तेवढी हाय का काही घरात तरी. खत बी वाहून गेली काय. हो का, एक राहिले पोत जाग्यावर. हे तर शेड मध्ये ठेवलं होतं आम्ही. खुराक 6-7 हजाराचं जनावर पाण्यामुळे यायला येत नाही ना आम्हाला गावातनं, म्हणून 7-8 हजाराचं आणलं होतं. ते बी हो का वाळू घातलं, 1 पोत आणि 3 पोती वाहून गेली. जनावरांचं औषध, जनावरांची औषध, ही पोराची शाळेची. शाळेची काय पुस्तकं. कुठे बी जाऊते की तुम्हाला वड्यातच कुट्या म्हणजे? अच्छा अच्छा, हा 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 हा. इथं खायापुरतं ठेवलं होतं 2-3 कट्टे, तिकडं भरून 4-4 कट्ट्याच्या कुट्या होत्या. ही ज्वारी, इकडे ज्वारी. ह्याच्या खाली बरंच काय दिसतंय. पडली ना भिंत भिंत बरीच मोठी दिसते. हा, तिथून इथपर्यंत भिंत होती ना, एवढी भिंत होती, सगळी आखी भिंत होती. ती अशीच पलटली, काय नाही बघा राहिलं. आणि शेड होतं का, पत्रे वाहून गेल्यानंतर भिंत पडली. आधी पत्रे गेले सगळे, पुन्हा भिंत पडली त्याच्यावर. तुम्ही पण इथंच राहत होते का? तुम्ही यांना घेऊन गेले का ताई? तुम्ही घेऊन गेले का?
शेजारीच ओके. त्यावेळेसची परिस्थिती कशी होती? बघण्यासारखीच नव्हती अहो. एवढं भयानक होतं की असं बघायला आता आणखी 2 दिवस झाला आम्हाला आणखी बघितल्यानं पाणीनं करमतच नाही. असं एवढं पाणी कधीच बघितलं नव्हतं आम्ही. वाटले पण नव्हते वाचतात का नाहीत म्हणून. देवानेच बुद्धी सुचली ह्यांना असं जाग पण आले ते आमच्या घरी आले म्हणून. वाटलंच नाही हे राहतील म्हणून. तुमचं घर कुठे? काय तिकडे पलीकडे तिकडे वर. सकाळी उठल्यावर तर एवढीच भिंत दिसत होती यांची घराची. एवढं पाणी होतं. शेळ्या होत्या साऱ्या शेळ्या पण सगळ्या वाहून गेल्या. शेतकऱ्याच्या मदतीने काय केलं, शेतकऱ्याच्या मदतीने इथली 2-3 धान्य ठेवल्या लोखंडाच्या कोट्या रातच्या 2 वाजता 2-3 जणांना मिळून अशी वाटाची ब्या ब्या करीत ऐकू वाटा तसंच शिरलो पाणी. छाती इतकं पाणी होतं. 5 शेळ्या काढायला मला यश आलं. बाकीची सारी वाहून गेली. एक म्हैस वाढायला की यश आलं. म्हणाले की तुम्ही आले म्हणून हे ह्यांना आधी नेऊन तिकडे सोडवलं आणि पुन्हा मग तिथले 2-3 जण आमचे शेजारी घेऊन इथं आलो. त्यांचा काने आवाजच येत नव्हता. म्हणजे ऐकूच वाटत नव्हता. इतका ब्या ब्या. मग तसं दाढीच करून रात्री 2 वाजता सोडलं. एक म्हैशी मत केली. एवढं पाणी असताना पाणी करडांचा आवाजच इतका असा होता की लेकरासारखा आवाज होता. कसं कळालं की हे पडतील आता? हे ह्यांना फोन केलता. पाऊस आम्ही जागच होतो. पाऊस इतका भयानक होता की तुम्ही गाय कुठे आहे? गाय आणली म्हणले ते तिकडे याय ना रस्त्याने इकडं तिथंच आहे. 3 दिवस ओढा आहे. या ओढ्याला काही नाव आहे? पाठवून. हा ओढा. याला एवढं पाणी नदीसारखं म्हणजे ह्याच्यावर होतं. शेड मध्ये आहे ना दाखवायला. हा का? ते दिसते का? हा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ह्यांच्या भावाचा त्यांचं बंधुराज येते. त्यांनी पुन्हा ह्याला काढून तिकडे घेऊन आलो. निमित्त आम्ही आलो तिथे न्यायला त्यांना. हा. तर ही परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. घरं उद्ध्वस्त झाली यासाठी म्हणतोय की असं पूर्ण कोणाचंच काही नाही. हा. पहिल्यांदा फर्स्ट टाइम तुम्ही इथं आलात. शासन नाही, कुणी नाही, कुणीच नाही. कुणाला कॉन्टॅक्ट संपर्क तुटला 4-5 झाला. हा. संपर्क फार मध्ये आहे. खूप मध्ये इथं पोहोचणं शक्य नाही. आता तुम्ही आल्यावरच आलात नाही तर कुणीच आलेलं नाही. आता त्या इतकं इंटेरियर भागामध्ये आलोय की इथं कुणालाही पोहोचणं शक्य नाही. आणि हे सगळ्यांना अपेक्षा आहे की किमान ही वेदना, हे दुःख, हे उघड्यावर पडलेले संसार आणि ही यांची सध्याची परिस्थिती लक्षात घ्यावी आणि आधार देण्याचा प्रयत्न करावा. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, भूम, धाराशिव. नुकसान. अनेकांची संसार उघड्यावर पडलेली आहेत. नुकसान झालेलं आहे. पंचनामे होत नाही. पण मी अशा इंटेरियर मध्ये आलोय जिथं आतापर्यंत कोणीच पोहोचलेलं नाही. बेलगाव शिवारातला हा सगळा भाग आहे आणि अनेक घरं ही पाण्याखाली गेली, उद्ध्वस्त झाली, पडली, संसार उघड्यावर पडले. त्यांना जगण्यासाठी कुठलाही साधन राहिलेलं नाही, आधार राहिलेला नाही. आणि तिथं आल्यानंतर त्या सगळ्यांच्या वेदना ऐकल्यानंतर काळीज पिळवटून जातं की आता जगायचं कसं, असा प्रश्न साहजिकच पडतो. हे सगळे बघा, हे सगळे याच वस्तीवर राहणारी ही सगळी शेतकरी आहेत. ही सगळी भावकी आहेत, शेतकरी आहेत. हा, तुम्ही काय म्हणत होते? इथं पहिल्यांदा तुम्हीच आलात, कुणीच आलं नाही. संपर्कच नव्हता आम्हाला. शासनाचा तर कसला फोन, आम्ही 2-4 जणांना कॉन्टॅक्ट केलं, कुणाचंच नाही. फक्त आता ते एक सावंत साहेबाचा कार्यकर्ता होता, त्याला सांगितलं. त्यांनी फक्त सांगितलं इकडे येण्याची अडचण आहे, काय जे असेल ते मदत करून असं आश्वासन त्यांनी एवढे दिलेलं आहे. बाकी कुणीच नाही. काय शासनाचं तर कुणच आलेलं नाही. सगळं दुर्लक्ष आहे आमच्यावर त्यांचं. तरी तुम्ही असं सगळं, तुमच्या डोळ्यात पाणी आहे, काय अपेक्षा आहे की तुम्ही काय पुनर्वसन करावं फक्त. माझं आता मला जे पाहिजे तेवढं तरी मला दिलं, खायला प्यायला पैसे पाणी दिलं तरी मला बस. दुसरं काय मला पाहिजे सांगा? माझी लेकरं शिकायच्याच, लेकरं आहेत इकडं तिकडं, काय करावं सांगा बरं? 3-4 दिवस झालं काय नाही. त्याच अपेक्षा, त्याच आशा शेतकऱ्याच्या आहेत आणि त्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. साम टीव्ही प्रत्येक बांधावर जात आहे, कारण
जिथं व्यवस्था जात नाही, म्हणजे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी जाऊ शकत नाही, मंत्री अधिकारी आमदार जाऊ शकत नाही, तिथं जाण्याचा मी प्रयत्न करतोय आणि या सगळ्यांचं दुःख आहे ते तुमच्यावर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे या सगळ्यांची जी आशा अपेक्षा आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा, तातडीची मदत पाहिजे, कारण ही सगळी संसार उघड्यावर पडली ती उभं करण्यासाठी त्यांना तातडीच्या आधाराची गरज पाहिजे आणि ते मिळावी. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, बेलगाव, भूम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.